काश्मीर खोऱ्यामध्ये सध्या जे तणावपूर्ण असं वातावरण निर्माण झाले आणि त्यामागचं मुख्य कारण आहे ते हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचा कमांडर बुरहान वनीचा खात्मा। अनंतनाग जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये वनी मारला गेला आणि त्यानंतर काश्मीर खोऱ्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि विशेष म्हणजे एका दहशतवाद्याच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये तणाव निर्माण होणं हे गंभीर बाब म्हणावी लागेल। कोण आहे बुरहान वनी पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। हिजबुल मुजाहिदीन अतिरेकी संघटनेचा हा नवा चेहरा होता। त्राल गावातल्या श्रीमंत कुटुंबातला मुलगा होता बुरहान। अर्ध्यावर शाळा त्याने सोडलेली होती। 2010 मध्ये त्याने घर सोडलं होतं। तरुणांना घातपाती कारवायांमध्ये सामील करून घ्यायचा तो। स्वतःचा फोटो सोशल मीडियावर टाकणारा बुरहान हा पहिला दहशतवादी होता। आणि याच विषयावर बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर सारंग गोसावी आहेत, जम्मू काश्मीरचे ते अभ्यासक आहेत। सारंगजी, काय सांगता येईल ह्याचे जे पडसाद आहेत ते नजीकच्या काळामध्ये आणखी काय उमटू शकतात? कारण या कारवाईनंतर होणाऱ्या परिणामांना घाबरून ती न करणे अजिबातच योग्य ठरलं नसतं। 1990च्या दशकातील स्थानिक तरुणांचा जो सशस्त्र प्रयत्न होता त्या प्रयत्नांचा नवा चेहरा आहे बुरहान आणि पुनरुज्जीवनाचा पूर्ण प्रयत्न हिजबुल कडून केला जातोय। वैयक्तिक अनुभवातून अनेकदा जी फौजांविषयीची आडी तयार होते त्याला बुरहानच्या रूपाने वाढवलं जात होतं आणि अलगतावादी नेत्यांकडून आता बंदची हाक, रस्त्यावर उतरून घोषणा देणाऱ्या आणि दगडफेक करणाऱ्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसतेय। अनेकांच्या गळ्यातला ताईत झाला होता बुरहान। लेटेस्ट आता पूर्णपणे काश्मीरमध्ये, अख्ख्या काश्मीर व्हॅलीमध्ये त्याचा खूप कौतुक केलं जात होतं आणि त्यामुळे अनेकांनी त्याच्यासाठीचे अश्रू गाळत आहेत अनेक लोक, पण या अश्रूतून नवीन सूडचक्र तयार होतील असं वाटतंय। त्यामुळे बुरहान मी जो घेतलेला वसा आहे तो चालवण्यासाठी आता इम्पल्सिव्हली 10 ते 15 जण पुढे येतील असं दिसतंय। सो खूप हालचालींवरती मर्यादा आणल्या पाहिजेत आणि याच्याकडे खूपच परिस्थितीकडे खूप अभ्यासपूर्ण लक्ष द्यायला लागेल आपल्याला। खरे, आणि याचा परिणाम सध्या आपण बघतोय तो म्हणजे अमरनाथचे यात्रेकरू आहेत त्यांना एके ठिकाणी थांबवण्यात आलेले आहे, ही यात्रा थांबवण्यात आली, त्याच्या असे परिणाम आपल्याला दिसू लागलेलेच आहेत। मात्र काय वाटतंय किती काळ हा सगळा परिणाम राहील? आता ह्याला जो ठार केलेला आहे तर त्यानंतर किती वेळ वानी जो चकमकीत ठार झालाय किती काळ हे सगळं राहील वातावरण? अगदी नक्की नाही सांगता येणार, पण परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी आणखी काही दिवसांची वाट नक्की पाहावी लागेल। दगडफेकीच्या घटनांना जास्ती हवा न देता मृत्यूचा बदला घेणाऱ्यांचा जो प्रयत्न केला जाईल आता, त्यामुळे काही ठिकाणी कदाचित यात्रेकरूंना लक्ष केलं जाईल, काही ठिकाणी आपल्या सैन्याच्या गाड्यांवरती लक्ष ठेवून त्याच्यावरती हल्ले केले जातील। याच्यामध्ये थोडा वाढ होऊ शकते आणि अजून थंडीच्या दिवसाआधी म्हणजे नेहमी ऑक्टोबरच्या आधी ज्या प्रकारे घुसखोरी होते किंवा ट्रेनिंगसाठी इकडे तिकडे जाणं जे होत असतं तरुणांचं बंदूकधारी, ते त्याच्यावरती आता नेमकं लक्ष दिलं पाहिजे, कारण नेमकी कारणं त्यांच्या समोर आहेत। बदलांची म्हणजे बदलाच्या वाऱ्यांची दिशा आणि खोली आता आठवड्याभरात स्पष्ट होईल, पण कदाचित अजून एक 3-4 दिवस तरी यात्रा थांबावी लागेल असं आता वाटतं। धन्यवाद आपण केलेल्या चर्चेबद्दल आणि दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। सारंग गोसावी, जम्मू काश्मीरचे अभ्यासक आपल्याबरोबर होते। काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये ही चकमक झाली होती, घातपाती कारवाया तरुणांची बुरहान हा भरती करायचा आणि बुरहान वानीवर 10 लाखांचं बक्षीस देखील होतं। अशा बुरहानला कंठस्नान घातलेलं आहे आणि अर्थात त्याचे परिणाम सध्या जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये दिसून येत आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।